आणखी एक बातमी आहे हवामानासंदर्भातली। राज्यातील बऱ्याच भागात उष्णतेनं हाहाकार माजवलेला आहे, तर काही भागात अवकाळी पावसानं नको नकोसं केलेलं आहे। अशातच आता राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळं वातावरण अनुभवायला मिळणार आहे। हवामान विभागानं 15 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे, तर 2 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे राज्यात एकाच वेळी पाऊस आणि उष्णतेचा दुहेरी परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। कोकण विभागातील रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून समुद्रकिनारी भागात वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। या जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळेल। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी कोसळू शकतात। कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट लागू करण्यात आलेला असून वातावरण ढगाळ राहणार आहे। काही भागात अचानक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। तापमानात थोडी घट होऊन कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। विदर्भातील वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागांमध्ये तापमानात वाढ होऊन कमाल तापमान 38 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नाशिक, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। या भागात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी सरी कोसळू शकतात। उर्वरित राज्यातील काही भागांमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहणार आहे। या भागात कमाल तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 24 ते 27 अंशादरम्यान असेल। उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं, पुरेसं पाणी प्यावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यात तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।